गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण जे. एम. केन्स यांनी मांडलेला जो रोजगारविषयक सिद्धांत आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण 4.1 मध्ये JBCने मांडलेला बाजाराचा नियम याविषयी चर्चा केली होती. JBCने आपल्या बाजाराच्या सिद्धांतामध्ये किंवा नियमामध्ये रोजगार पातळी कशी निश्चित होते आणि ती निश्चित करण्यामध्ये कोणते घटक कारणीभूत असतात याविषयी चर्चा केलेली आहे. त्या सिद्धांतामध्ये प्रत्येक पुरवठा हा मागणी निर्माण करत असतो आणि त्यामुळे बाजारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळीची अवस्था असते, अशा प्रकारचं स्पष्टीकरण JBCने आपल्या सिद्धांतामध्ये दिलेले आपल्याला दिसून येते. परंतु या सिद्धांताला केन्सने मात्र विरोध करून त्याने नवीन रोजगारविषयक सिद्धांत स्पष्ट केला. त्यालाच केन्सचा रोजगारविषयक सिद्धांत असे म्हटले जाते. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या रोजगारविषयक सिद्धांताच्या मर्यादा सन 1929च्या जागतिक महामंदीमध्ये स्पष्ट झाल्या. या महामंदीमुळे सनातनवाद्यांनी जो रोजगारविषयक सिद्धांत मांडला होता तो फोल ठरला. केन्सने या सनातनवाद्यांच्या सिद्धांतावर कठोर अशी टीका करून त्याने नवीन रोजगारविषयक सिद्धांत मांडला आणि त्यामध्ये रोजगार पातळी, उत्पादन पातळी कशी निश्चित होते याविषयी आपले मत मांडले आपल्याला दिसून येते. केन्सच्या मते सनातनवाद्यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे तो बेरोजगारी, महामंदी, आर्थिक अस्थिरता, भाववाढ इत्यादी ज्या आर्थिक समस्या आहेत त्या सोडवण्यास तो सिद्धांत असमर्थ ठरलेला दिसून येतो. जागतिक महामंदीच्या काळामध्ये सन 1936 प्राध्यापक जे. एम. केन्स यांनी रोजगार, व्याज आणि पैशाविषयक सर्वसाधारण सिद्धांत हा ग्रंथ मांडला. त्यालाच जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी असे म्हटले जाते. आणि या ग्रंथामध्ये केन्सने भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न पातळी आणि रोजगार पातळी कशा प्रकारे निश्चित होते किंवा ठरते याचे स्पष्टीकरण किंवा विश्लेषण केलेले आहे. केन्सच्या मते सामान्यतः अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगाराची असंतुलित अवस्था निर्माण होत असते. पूर्ण रोजगार ही अपवादात्मक किंवा अभावाने आढळणारी अवस्था असून अपूर्ण रोजगार ही सामान्य स्थिती असते. म्हणजेच सामान्यतः अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगाराची पातळी असते. याचाच अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी दिसून येत असते. अशा प्रकारे हा सिद्धांत स्पष्ट करून केन्सने रोजगार पातळी आणि उत्पादन पातळी कशी निश्चित होते याविषयी आपले मत या सिद्धांतामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येते. अर्थशास्त्रीय विश्लेषणाचे अंशलक्षी दृष्टिकोनातून व समग्र दृष्टिकोनातून अभ्यास केला जात असतो. आणि यामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्म पद्धतीचा किंवा दृष्टिकोनाचा वापर करून आपले सिद्धांत किंवा आपल्या संकल्पना मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. सूक्ष्म अंशलक्षी दृष्टिकोनामध्ये अर्थव्यवस्थेच्या एका अंशाचा किंवा विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जात असतो. त्यासाठी समाजातील पूर्ण रोजगाराची स्थिती कशी असते किंवा स्थिती असते, अशा अंशात बदल झाल्यास इतर परिस्थिती कायम राहते, तिच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, इत्यादी गोष्टी यामध्ये गृहीत धरल्या जात असतात. अंशलक्षी विश्लेषणामध्ये अर्थव्यवस्थेच्या विविध भागांचा परस्पर संबंध जो असतो त्याकडे दुर्लक्ष केलेले आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे अंशलक्षी विश्लेषणामध्ये ज्या संकल्पना किंवा जे सिद्धांत मांडलेले आहेत त्यामध्ये अपूर्णता व दोष असलेले आपल्याला दिसून येतात. आणि यामध्ये एकाच उद्योगातील रोजगाराचे विवेचन केले जाते. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकूण रोजगाराचा विचार मात्र केला जात नाही. थोडक्यात
अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये छोट्याशा घटकाचा अभ्यास किंवा एक विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जात असतो. संपूर्ण घटकाचा किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार न करता अभ्यास केला जात असतो. परिणामी यामध्ये अनेक प्रकारचे दोष किंवा अपूर्णता दिसून येत असते. हे दोष लक्षात आल्यामुळे केन्सने समग्रलक्षी दृष्टिकोनातून आपल्या या सिद्धांताचे स्पष्टीकरण केलेले आहे आणि या दृष्टिकोनाचा त्याने वापर समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर करून त्याने रोजगार, उत्पादन पातळी इत्यादी घटकांचा सखोलपणे अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. या दृष्टिकोनानुसार समाजातील अर्थव्यवस्थेच्या अंगाचे किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केले जात असते. यामध्ये संपूर्ण सर्व वस्तूंची एकूण मागणी, एकूण पुरवठा, त्याचबरोबर एकूण खर्च, रोजगारी, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादी घटकांचा समुच्चयात्मक पद्धतीने अभ्यास केला जात असतो. केन्सने स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या साहाय्याने समाजातील एकूण रोजगारी कशी निश्चित होते किंवा उत्पादन पातळी कशी निश्चित होते इत्यादी प्रश्नांचा अभ्यास केला आणि या ठिकाणी त्याने सामान्य शब्दाचा अर्थ समग्रलक्षी विश्लेषण असा केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये या सिद्धांताचे जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण पाहत असताना नेमका हा सिद्धांत कशा प्रकारे त्याने मांडलेला आहे त्याविषयी आपण थोडक्यात आता चर्चा करणार आहोत. केन्सने रोजगारविषयक सिद्धांताचे मूलभूत तत्व असे आहे की रोजगाराची पातळी ही प्रभावी मागणीवर अवलंबून असते. याचाच अर्थ प्रभावी मागणी वाढल्यास रोजगाराची पातळी वाढते. याउलट प्रभावी मागणी कमी झाल्यास रोजगाराची पातळी घटते. म्हणजेच प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे किंवा न्यूनत्वामुळे बेरोजगारी निर्माण होत असते. केन्सच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांचे अधिक उत्पादन करणे म्हणजेच एकूण रोजगाराची पातळी उंचावणे होय. याचाच अर्थ एकूण रोजगार हा एकूण उत्पादनावर अवलंबून असतो. म्हणून केन्सच्या सिद्धांताला उत्पन्न व रोजगारविषयक सिद्धांत असेही म्हटले जात असते किंवा हा सिद्धांत उत्पन्न व रोजगारविषयक सिद्धांत म्हणूनही ओळखला जातो. जेम्स केन्सच्या मते देशातील एकूण उत्पादन, एकूण रोजगार हा प्रभावी मागणीवर अवलंबून असतो. थोडक्यात केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये प्रभावी मागणीचे तत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रभावी मागणीच्या तत्वाचा आधार घेऊन त्याने आपला रोजगारविषयक सिद्धांत स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. अर्थव्यवस्थेत कोणत्या वेळेला किती कामगारांना रोजगार पुरवला जाईल याचे विश्लेषण त्याने रोजगारविषयक सिद्धांतात केले आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक उत्पादक नफ्याच्या अपेक्षेने उत्पादन करीत असतो. पूर्ण स्पर्धेत जास्तीत जास्त नफा मिळेपर्यंत उत्पादन घटकांचा वापर करत असतो आणि त्यावरून उत्पादनाचे प्रमाण निश्चित होत असते किंवा ठरत असते. तसेच रोजगार पातळी ही त्यावरून अवलंबून असते. अर्थव्यवस्थेतील एकूण रोजगार पातळी म्हणजे सर्व संयोजकांनी जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी निश्चित केलेल्या रोजगार प्रमाणाची बेरीज होय. केन्सच्या मते अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन व एकूण रोजगार यामध्ये सरळ व प्रमाणशीर संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच एकूण उत्पादन वाढल्यास एकूण रोजगार पातळीतही वाढ होत असते. उत्पादन किती करावयाचे याबाबतचे निर्णय वस्तूची विक्री होण्यापूर्वीच घेतले जातात. विशिष्ट उत्पादन विकल्यानंतर आपल्याला किती उत्पन्न मिळेल त्यालाच अपेक्षित उत्पन्न आणि वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी किती खर्च करावा लागेल त्याला अपेक्षित खर्च अशा प्रकारची उत्पादक तुलना करून उत्पादनविषयक निर्णय घेत असतात आणि त्यावरून रोजगार पातळी ही निश्चित होत असते. केन्सने अपेक्षित उत्पन्नाला एकूण मागणी आणि अपेक्षित खर्चाला एकूण पुरवठा असे म्हटले आहे. हा सिद्धांत स्पष्ट करत असताना याची जी गृहीतके त्याने मांडलेली आहेत किंवा गृहीतके या ठिकाणी विचारात घेतलेली आहेत ती म्हणजे हा सिद्धांत अल्पकाळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतो. म्हणजेच या ठिकाणी त्याने हा सिद्धांत मांडण्यासाठी अल्पकाळाचा विचार केलेला आहे. बाजारात पूर्ण स्पर्धा असते
त्याचबरोबर मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था चा स्वीकार त्याने या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर घटते उत्पादन फल या संकल्पनेवर हा सिद्धांत आधारित आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर अर्थव्यवस्था ही बंदिस्त आहे. तसेच उत्पादन तंत्र, संघटन कौशल्य, श्रमाची कार्यक्षमता, भांडवल संचय इत्यादी बाबी या स्थिर असतात. त्याचबरोबर श्रमिकांची उपलब्धता ही प्रचलित वेतनदराला जास्त असते. म्हणजेच प्रचलित वेतनदराला कुशल श्रमिक उपलब्ध होत असतात. त्याचबरोबर मौद्रिक अर्थव्यवस्थेचे ग्रहित त्याने हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी विचारात घेतले आहे. अशा प्रकारे त्याने ही गृहीतके विचारात घेऊन हा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. या सिद्धांताचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे प्रभावी मागणी किंवा परिणामकारक मागणीचे तत्व. त्याविषयी आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. केनच्या मते प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे बाजारामध्ये बेकारी किंवा बेरोजगारी दिसून येते आणि अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगार पातळी निर्माण होत असते. आणि म्हणून केन्सने आपल्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये प्रभावी मागणीच्या संकल्पनेला महत्त्व दिलेले आपल्याला दिसून येते. प्रभावी मागणी ही केनच्या रोजगाराच्या सिद्धांताचा बेस किंवा पाया आहे. मात्र केन्सने मागणी हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरलेला दिसून येतो. मागणी म्हणजे इच्छा असा अर्थ या ठिकाणी सूचित केला जात नाही किंवा विचारात घेतला जात नाही. तर प्रभावी मागणी म्हणजे खरेदी शक्तीचे पाठबळ असलेली मागणी होय. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली, पण ती विकत घेण्याची त्याची कुवत किंवा क्षमता नसेल, म्हणजेच त्याच्याकडे पैशाचे पाठबळ नसेल वा पैसा खर्च करण्याची मानसिक तयारी नसेल, तर ती मागणी ठरणार नाही किंवा मागणी होत नाही. केनच्या मते प्रभावी मागणी म्हणजे फक्त इच्छा नव्हे तर ती वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक पैशाचे असणारे पाठबळ व पैसा खर्च करण्याची मानसिक तयारी, त्यालाच प्रभावी मागणी असे म्हटले जाते. केन्सच्या या विश्लेषण पद्धतीमध्ये समग्रलक्षी स्वरूपाचे हे विश्लेषण असल्याने त्याच्या मागणीचा अर्थ एकूण मागणी असा घेतला जात असतो. प्रभावी मागणी हा केनचा सिद्धांताचा केंद्रबिंदू असल्याने त्याचा रोजगाराचा सिद्धांत हा प्रभावी मागणीचा सिद्धांत म्हणूनही ओळखला जात असतो. केनच्या मते रोजगाराची पातळी ही प्रभावी मागणीवर अवलंबून असते. बेकारी निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणीचा अभावामुळे बेकारी निर्माण होत असते. केनच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमी अधिक प्रमाणात बेकारी ही आढळून येते किंवा दिसून येते. भांडवलशाहीचे ते वैशिष्ट्य आहे, कारण या अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणीची कमतरता असलेली दिसून येते. केनच्या मते भांडवलशाही देशात राष्ट्रीय उत्पन्नात ज्या प्रमाणात वाढ होते त्या प्रमाणात राष्ट्रीय उपभोगात वाढ होत नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय उपभोग यामध्ये तफावत किंवा फरक निर्माण होऊन बेरोजगारी किंवा बेकारी निर्माण होत असते. आणि ही समस्या सोडवण्यासाठी गुंतवणुकीत वाढ करून प्रभावी मागणी आवश्यक तेवढी वाढवणे आवश्यक असते. थोडक्यात प्रभावी मागणीची कमतरता किंवा न्यूनता यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी निर्माण होत असते आणि म्हणूनच केनच्या या रोजगारविषयक सिद्धांत हा मागणीच्या न्यूनतेचा किंवा कमतरतेचा सिद्धांत याही नावाने ओळखला जात असतो. अशा रीतीने मागणीतील ही कमतरता नष्ट करून रोजगारातील वाढ घडवून आणण्यासाठी प्रभावी मागणीत वाढ घडवून आणावी लागते आणि यासाठी गुंतवणूक खर्च हा वाढवावा लागत असतो. यानंतर प्रभावी मागणीचे तत्व किंवा संकल्पना स्पष्ट केल्यानंतर केन्सने उत्पन्न आणि रोजगाराची निश्चिती किंवा रोजगार आणि उत्पन्न पातळी कशा प्रकारे निश्चित होते याचे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले आहे. यामध्ये त्याने मध्यवर्ती कल्पना म्हणून प्रभावी मागणीचा वापर केलेला आहे. तेव्हा प्रभावी मागणी ही कोणत्या घटकावर अवलंबून असते याचे स्पष्टीकरण त्याने उत्पन्न आणि रोजगाराचे निर्धारण करत असताना सुरुवातीला दिलेले आहे. उत्पन्न व रोजगाराचे निर्धारक घटक हे दोन आहेत आणि ते त्याने पुढील प्रमाणे स्पष्ट केले आहेत. पहिला जो घटक आहे तो म्हणजे एकूण मागणी फलन किंवा एकूण मागणी.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील प्रत्येक उत्पादक हा आपल्या उत्पादित वस्तूंना किती मागणी येईल व त्यांची विक्री केल्यानंतर किती उत्पन्न मिळेल याचा अंदाज घेत असतो. या अपेक्षित उत्पन्नातून अपेक्षित खर्च वजा केल्यानंतर नफा शिल्लक राहतो आणि त्या दृष्टीने किती रोजगार घ्यावा म्हणजेच किती श्रमिकांना कामावर घ्यावे हे उत्पादक निश्चित करत असतो किंवा ठरवत असतो. परंतु उत्पन्न किती प्राप्त होईल हे मात्र ग्राहक किती मागणी करतात आणि त्याकरता किती पैसा खर्च करतात यावरही अवलंबून असते. अशा रीतीने अर्थव्यवस्थेमध्ये विविध किंवा वेगवेगळ्या रोजगार पातळ्या असताना उत्पादन केलेल्या वस्तूंच्या किमतीपासून उत्पादकाला जे अपेक्षित उत्पन्न प्राप्त होते आणि ते अपेक्षित उत्पन्न दर्शवणारे जे पत्रक असते त्याला एकूण मागणी पत्रक असं म्हटलं जातं. आणि हे मागणी पत्रक पुढील कोष्टकावरून किंवा पुढील पत्रकावरून त्यामध्ये एकूण मागणी कशा प्रकारे आहे आणि वेगवेगळ्या रोजगार पातळ्या असताना एकूण मागणी किंमत किंवा अपेक्षित उत्पन्न कशा प्रकारे प्राप्त होते याचे स्पष्टीकरण या मागणी पत्रकामध्ये स्पष्ट केलेले आहे. वरील पत्रकामध्ये या असे दिसून येते की रोजगाराच्या पातळीत वाढ झाल्यास एकूण मागणीत म्हणजेच अपेक्षित उत्पन्नामध्येही वाढ होते. याउलट रोजगार पातळीत घट झाल्यास एकूण मागणीत म्हणजेच अपेक्षित उत्पन्नातही घट होते. कोष्टकानुसार किंवा पत्रकानुसार जेव्हा कोष्टकामध्ये आपण पाहिल्यास जेव्हा 25 लाख लोकांना रोजगार दिला जातो तेव्हा एकूण मागणी ही 140 कोटी रुपये आहे. उलट 5 लाख लोकांना रोजगार दिला जातो तेव्हा एकूण मागणी ही 100 कोटी असलेली आपल्याला दिसून येते. अशा रीतीने एकूण मागणी फलन किंवा जे पत्रक आहे ते वेगवेगळ्या रोजगाराच्या पातळीमुळे निर्माण झालेल्या उत्पादनाची विक्री करून येणारे अपेक्षित जे उत्पन्न आहे त्याचे स्पष्टीकरण देत आहे. म्हणजेच या ठिकाणी अपेक्षित उत्पन्नात वाढ होत असल्यास रोजगार पातळीतही वाढ होत असते. जेव्हा या ठिकाणी 5 लाख 100 कोटी अपेक्षित उत्पन्न असताना रोजगार पातळी ही 5 लाख आहे. अपेक्षित उत्पन्न वाढून 150 कोटी रुपये झाल्यानंतर म्हणजेच एकूण मागणीत वाढ झाल्यानंतर रोजगार पातळीतही 5 लाखावरून 30 लाखापर्यंत वाढ झालेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात रोजगारात वाढ होईल त्याप्रमाणे अपेक्षित उत्पन्न वाढते, कारण रोजगार वाढवल्याने उत्पादन वाढते व त्यावर होणारा ग्राहकांचा खर्चही वाढतो. ही बाब किंवा ही गोष्ट पुढील आकृतीवरून या ठिकाणी स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. या बाजूच्या आकृतीमध्ये हा एकूण मागणी वक्र फलन वक्र दर्शवलेला आहे. या ठिकाणी जेवढे अधिक कामगार कामावर घेतले जातील तेवढे अपेक्षित उत्पन्न हे जास्त राहते. म्हणून उत्पादन वाढताना रोजगार व उत्पन्नात वाढ होताना दिसून येते. परंतु वाढणारे सर्वच उत्पन्न हे खर्च केले जात नाही आणि यामुळे वाढत्या उत्पादनाबरोबरच एकूण मागणी वाढते, परंतु ती घटत्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हा जो वक्र आहे तो मागणी वक्र हळूहळू खाली झुकलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच उत्पन्नातील वाढीबरोबर एकूण रोजगार पातळीतही वाढ होत जाते, परंतु रोजगार पातळीतील उत्पन्नातील वाढीबरोबर खर्च न वाढल्यामुळे काही कालांतराने मागणी वक्र हा खाली झुकलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे या मागणी फलनाची या ठिकाणी संकल्पना किंवा एकूण मागणी फलन संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर दुसरी जी संकल्पना त्याने विचारात घेतली ती म्हणजे एकूण पुरवठा फलन. या ठिकाणी वस्तूचे उत्पादन करण्यासाठी उत्पादकास उत्पादन खर्च येत असतो. उत्पादक श्रमिकाबरोबरच इतरही उत्पादनाचे घटक कामावर घेत असतो. तेव्हा वस्तूचे उत्पादन करताना येणारा एकूण खर्च भरून निघावा अशी उत्पादकाची अपेक्षा असते. हा उत्पादन खर्च भरून निघेल एवढी वस्तूची किंमत असली पाहिजे अशा प्रकारची उत्पादकाची अपेक्षा असते. या किमान अपेक्षित किमतीला केन्सने एकूण पुरवठा किंमत असं म्हटलेलं आहे. प्रत्येक रोजगाराच्या पातळीला विशिष्ट पुरवठा किंमत असते.
व वेगवेगळ्या रोजगाराच्या पातळीला वेगवेगळ्या पुरवठा किमती असलेले आपल्याला दिसून येतात. रोजगाराच्या वेगवेगळ्या पातळीला किमान अपेक्षित उत्पन्न किती असेल याचे खाली कोष्टक दिलेले आहे आणि या कोष्टकामध्ये ही बाब अधिक स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. या कोष्टकामध्ये रोजगार पातळी 5 लाख असताना एकूण पुरवठा किंमत ही 85 कोटी रुपये आहे. त्यानंतर रोजगार पातळीमध्ये 5 वरून 10 लाख वाढ झाल्यानंतर एकूण पुरवठा किंमत ही 100 कोटींनी वाढलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे रोजगार पातळीत वाढ झाल्यानंतर शेवटी 30 लाख रोजगार पातळी असताना एकूण पुरवठा किंमत ही 160 कोटी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच रोजगार पातळीबरोबर एकूण पुरवठा किंमत ही वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे या ठिकाणी केनच्या मते एकूण पुरवठा फलन हे रोजगाराच्या पातळीमध्ये वाढ करत असते किंवा हे वाढते फलन आहे. अशा रीतीने विशिष्ट रोजगाराची पातळी आणि अपेक्षित किमान उत्पन्न यांच्या संबंधाला केन्सने पुरवठा फलन असं म्हटले आपल्याला दिसून येते. बाजूच्या आकृतीमध्ये याचे एकूण पुरवठा फलनाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. यामध्ये एकूण पुरवठा वक्र हा अप असून तो डावीकडून उजवीकडे वर सरकत असलेला आपल्याला दिसून येतो. कारण रोजगारात वाढ होईल त्या प्रमाणात उत्पादनामध्ये वाढ होते आणि त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. म्हणजेच अपेक्षित किमान खर्च वाढलेला आपल्याला दिसून येतो. परंतु वाढत्या उत्पादनाबरोबर कमी प्रतीचे उत्पादक घटक वापरले जातात किंवा वापरावे लागतात. त्यामुळे घटत्या फलाच्या प्रवृत्ती दिसून येते व एकूण पुरवठा वक्र अत्यंत वेगाने वाढत असतो. पूर्ण रोजगाराची पातळी गाठल्यानंतर उत्पादन खर्च वाढला तरी रोजगार वाढण्यास वाव नसतो किंवा वाढण्याची कोणत्याही प्रकारची शक्यता नसते. म्हणून एकूण पुरवठा वक्र आकृतीत दाखवल्याप्रमाणे ब बिंदूच्या पुढे अक्षाला समांतर होत असतो. तो यामध्ये या आकृतीत तुटक रेषेने दर्शवलेला आपल्याला दिसतो. पुरवठा फलन आणि मागणी फलन या संकल्प हे दोन जे घटक आहेत ते प्रभावी मागणी निश्चित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. म्हणजेच प्रभावी मागणी ही एकूण पुरवठा फलन व एकूण मागणी फलन यावरून निश्चित होत असते आणि त्यावरून रोजगार पातळी ही निश्चित होत असते. एकूण मागणी व एकूण पुरवठा ही दोन्ही अपेक्षित उत्पन्नाचे निर्देशक आहेत. एकूण मागणीमुळे जास्तीत जास्त अपेक्षित उत्पन्न दर्शवले जाते आणि एकूण पुरवठ्यामुळे किमान अपेक्षित उत्पन्न दर्शवले जाते. या दोन्हीमध्ये समानता प्रस्थापित होते. त्या ठिकाणी रोजगाराची पातळी ही स्थिर होत असते किंवा निश्चित होत असते. एकूण मागणी वक्र आणि एकूण पुरवठा वक्र परस्परांना ज्या उत्पन्नाला छेदतात त्या उत्पन्नाच्या पातळीवर एकूण रोजगाराची पातळी निश्चित होत असते. प्रत्येक रोजगाराच्या पातळी उत्पादकाने अपेक्षिलेले कमाल उत्पन्न एकूण मागणी कोष्टकामध्ये दर्शवले आहे, तर किमान खर्च एकूण पुरवठा कोष्टकामध्ये दर्शवले आपल्याला दिसून येतो. जेव्हा एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत या समान असतात तेव्हा रोजगार पातळीचे संतुलन होत असते. म्हणजे या ठिकाणी रोजगार पातळी ही निश्चित होत असते. पुढील कोष्टकामध्ये एकूण रोजगार पातळी कशा प्रकारे निश्चित होत असते किंवा स्थिर होते याचे स्पष्टीकरण या कोष्टकामध्ये दिलेले आहे. त्यामध्ये रोजगाराची पातळी पहिल्या कॉलममध्ये दाखवलेली आहे, दुसऱ्या कॉलममध्ये एकूण मागणी किंमत, तिसऱ्या कॉलममध्ये एकूण पुरवठा किंमत आणि चौथ्या कॉलममध्ये रोजगार पातळीच्या दिशेतील बदल दर्शवलेला आहे. ज्यावेळी रोजगार पातळी 5 लाख आहे त्यावेळी एकूण मागणी किंमत 100 कोटी, एकूण पुरवठा किंमत 85 कोटी आहे. 10 लाख रोजगार पातळी असताना एकूण मागणी किंमत 110 कोटी, एकूण पुरवठा किंमत 100 कोटी. 15 लाख रोजगार पातळी असताना एकूण मागणी किंमत ही 120 कोटी, त्याचबरोबर एकूण पुरवठा किंमत ही 115 कोटी दर्शवलेली आहेत. 5 ते 15 लाख रोजगार पातळी असताना रोजगार पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. ही चौथ्या नंबरच्या कॉलममध्ये दर्शवलेली आपल्याला दिसून येते. 20 लाख रोजगार पातळी असताना 130 कोटी मागणी किंमत आहे आणि एकूण पुरवठा किंमत ही 130 कोटी असलेली आपल्याला दिसून येते.
या ठिकाणी एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत म्हणजे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा समान झालेला आपल्याला दिसून येतो आणि या ठिकाणी 20 लाख रोजगार असताना रोजगार पातळी या ठिकाणी स्थिर झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर रोजगार पातळीमध्ये वाढ झाल्यास म्हणजे ती 25 लाख झाल्यानंतर एकूण मागणी किंमत 140 कोटी होते आणि एकूण पुरवठा किंमत ही 145 कोटी होते. म्हणजेच या ठिकाणी एकूण मागणी किमतीपेक्षा एकूण पुरवठा किंमत ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे रोजगार पातळीमध्ये घट झालेली आपल्याला दिसते. म्हणजेच अपेक्षित उत्पन्नापेक्षा अपेक्षित खर्च जास्त असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. 30 लाख रोजगार पातळी असताना 150 कोटी एकूण मागणी किंमत म्हणजेच अपेक्षित उत्पन्न आणि एकूण 160 कोटी रुपये एकूण पुरवठा किंमत असलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी सुद्धा मागणी अपेक्षित उत्पन्नापेक्षा अपेक्षित खर्च हा जास्त असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे या ठिकाणी रोजगार पातळीमध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे या कोष्टकामध्ये रोजगार पातळी निश्चित होण्यामध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांचा कशा प्रकारे सहभाग असतो किंवा यावरून कशा प्रकारे उत्पादन पातळी रोजगार पातळी निश्चित होते याचे स्पष्टीकरण या कोष्टकामध्ये दिलेले आहे. बाजूच्या आकृतीमधून हे अधिक पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. या ठिकाणी या आकृतीमध्ये अक्षावर रोजगार पातळी दर्शविलेली आहे, अक्षावर एक अपेक्षित उत्पन्न व खर्च दर्शविलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये अम हा एकूण मागणी वक्र आहे आणि अप हा एकूण पुरवठा वक्र या ठिकाणी दर्शविलेला आहे. जेव्हा अन रोजगार पातळी असताना या ठिकाणी ब बिंदूमध्ये अपेक्षित उत्पन्न अपेक्षित खर्च हा समान झालेला आपल्याला दिसून येतो आणि या ठिकाणी अन एवढी रोजगार पातळी निश्चित झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ब बिंदूच्या ठिकाणी रोजगार पातळी संतुलन झालेले आपल्याला दिसून येते. जर अन 2 एवढी रोजगार पातळी असेल तर या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न हे अर एवढे आहे आणि अपेक्षित खर्च हा अफ एवढा असल्याला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न हे अपेक्षित खर्चापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे उत्पादकाला नफा झालेला आपल्याला दिसून येतो आणि नफा जास्त मिळत असल्यामुळे किंवा नफा मिळत असल्यामुळे उत्पादक रोजगार पातळीमध्ये वाढ करतो आणि तो अन 2 वरून अन 1 एवढ्या रोजगार पातळीमध्ये वाढ करत असतो. यामध्ये या ठिकाणी रोजगार पातळीमध्ये अन 2 वरून अन 1 एवढी वाढ केल्यानंतर या ठिकाणी उत्पादकाला तोटा झालेला आपल्याला दिसून येतो. कारण कस एवढा या ठिकाणी तोटा होतो कारण या ठिकाणी अपेक्षित उत्पन्नापेक्षा अपेक्षित खर्च हा जास्त असले आपल्याला दिसून येतो. तो कस एवढा जास्त असले आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे उत्पादक आपले रोजगार पातळीमध्ये घट करून तो पुन्हा अन एवढे रोजगार किंवा श्रमिक कामावर ठेवेल आणि या ठिकाणी रोजगार पातळीमध्ये संतुलन झालेले आपल्याला दिसेल. ते ब बिंदूमध्ये झालेले आपल्याला दिसून येते. थोडक्यात बन ही समतोलाच्या रोजगाराची पातळी असलेली आपल्याला दिसून येते. यापेक्षा दुसरी समतोलाची अवस्था दिसून येणार नाही कारण उत्पादकाने अन पेक्षा जास्त म्हणजेच अन 1 इतके रोजगार पातळीत वाढ केल्यास त्याला कसं एवढा तोटा होत असतो आणि त्यामुळे उत्पादक उत्पादन कमी करत असतो आणि परिणामी रोजगारामध्ये घट होईल किंवा रोजगार पातळीमध्ये घट होईल. अशा प्रकारे केसने आपल्या या सिद्धांतामध्ये रोजगार पातळी कशा प्रकारे निश्चित होत असते आणि त्यामध्ये प्रभावी मागणी हा घटक कशा प्रकारे महत्त्वपूर्ण ठरतो याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रभावी मागणी ही एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यावरून निश्चित होत असते. म्हणजेच अपेक्षित उत्पन्न आणि अपेक्षित खर्च यावरून प्रभावी मागणी निश्चित होते आणि प्रभावी मागणीवरून एकूण उत्पादन पातळी आणि एकूण रोजगार पातळी निश्चित झालेली आपल्याला दिसून येते. केजने आपल्या या सिद्धांतामध्ये असे स्पष्ट केले आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची अवस्था ही दिसून येत नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगाराच्या
अपूर्ण रोजगाराची अवस्था असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून त्याने अपूर्ण रोजगाराच्या समतोलनाची संकल्पना या ठिकाणी आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट रोजगाराची पातळी एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत समान होईल अशा प्रकारे निश्चित होत असते. परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये महत्तम नफ्याच्या उद्देशाने वस्तूंचे उत्पादन केले जात असते आणि त्यामुळे केन्सने भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी ही पूर्ण रोजगाराच्या पातळीपेक्षा ही नेहमी कमी असते असे म्हटलेले आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचे मत त्याने या ठिकाणी मांडलेले आहे. याचाच अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगार पातळी असतानाही एकूण मागणी फलन आणि एकूण पुरवठा फलन या दोन्हीमध्ये समतोल प्रस्थापित होत असतो आणि परिणामी केनच्या मते पूर्ण रोजगाराची स्थिती ही अपवादात्मक असलेली दिसून येते आणि अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगार पातळीचा समतोल झालेला आपल्याला दिसून येतो आणि अपूर्ण रोजगाराचा समतोल ही सर्वसामान्य घटना असलेली आपल्याला दिसून येते. याचे त्याने आकृतीच्या साहाय्याने या ठिकाणी स्पष्टीकरण केले आपल्याला दिसून येते. बाजूच्या आकृतीमध्ये एकूण मागणी वक्र अम आणि एकूण पुरवठा वक्र अप दर्शवलेला आहे आणि हे दोन्ही पुरवठा वक्र ब बिंदूमध्ये एकमेकाला छेदतात. या ठिकाणी समतोल साधला जाऊन एवढी रोजगार पातळी निश्चित झालेली आपल्याला दिसून येते. अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार हवी असणारी माणसे किंवा श्रमिक एवढे आहेत, परंतु ब बिंदूशी समतोल साधल्यामुळे एवढ्या कामगारांना म्हणजे श्रमिकांना रोजगार प्राप्त होतो. म्हणजेच वन एवढे कामगार बेकार राहतील किंवा बेरोजगार राहतील. म्हणून केनच्या मते ही समतोलाची अवस्था पूर्ण रोजगाराचीच असेल असे नाही. अशा स्थितीत पूर्ण रोजगार निर्माण होण्यासाठी अपेक्षित उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. असे घडल्यास एकूण मागणी वक्र अम1 असा नवीन तयार होईल. नवीन मागणी वक्र अम1 हा एकूण पुरवठा वक्रास ब1 या ठिकाणी छेदून परिणामकारक मागणी या ठिकाणी दर्शवत असतो आणि त्यामुळे वन एवढ्या बेकार लोकांना रोजगार प्राप्त होईल. अशा प्रकारे केन्सने या ठिकाणी आपल्या या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळी दिसून येत नाही तर अपूर्ण रोजगाराची पातळी दिसून येते आणि अपूर्ण रोजगार पातळी असताना अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन घडून येत असते किंवा संतुलन होत असते. अशा प्रकारे उत्पादन पातळी रोजगार पातळी ही प्रभावी मागणीवरून निश्चित होत असते आणि प्रभावी मागणी हा महत्त्वपूर्ण घटक उत्पादन पातळी आणि रोजगार पातळी निश्चित करत असतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण रोजगारविषयक सिद्धांत केनचा याविषयी सखोल चर्चा केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण JBCचा सिद्धांत अभ्यासला होता. पुढील जो लेक्चर आहे तो आपण पुढच्या भागामध्ये त्याचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यामध्ये गुंतवणूक फलन याविषयी आपण चर्चा करणार आहोत.